महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन दिले। निवेदनासंदर्भात बोलताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आश्वासन दिले की बांधकाम कामगारांचे पोर्टल पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल। या संदर्भात बोलताना शिष्टमंडळासोबत नेमकी काय चर्चा झाली पाहूया या रिपोर्टमध्ये। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे नोंदीत बांधकाम कामगारांच्या हितासाठी, आरोग्यासाठी, त्यांना घरे मिळवून देण्यासाठी मुख्यतः कार्यकर्ते। परंतु यातली जी एक सर्वात महत्त्वाची योजना जी आहे की ज्यावेळेस एखादा नोंदीत कामगाराचा मृत्यू होतो, तो मृत्यू झाल्यानंतर खरं म्हणजे या मंडळाची चांगली योजना आहे की जर त्याचा मृत्यू झाला आणि 51 वर्षाच्या वर जर त्याचं वय असेल तर 2 लाख रुपये दिले जातात। सर्वच कामगारांच्या पैकी कुणाचाही वयाचा असेल आणि मृत्यू झाला तर अंत्यविधीसाठी 10,000 रुपये, त्याच्यानंतर महिन्याला 2,000 रुपये प्रमाणे 5 वर्षे त्या विधवा महिलेस दिले जातात। त्याच्याशिवाय जर अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये दिले जातात। परंतु यामध्ये जर त्या कामगाराचा आजारी आहे आणि चुकून जर त्याचं नूतनीकरण करायचं राहून गेलं तर त्याला कसलेही लाभ देत नाहीत। तर याचा विचार केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की 18 डिसेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये एका मुलास तिची आई वारल्यानंतर नोंदीत कामगार मृत्यू झाल्यानंतर त्याने अर्ज केला होता की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, परंतु 2 वर्षे नूतनीकरण आजारी असल्यामुळे त्यांनी केलेलं नव्हतं। तर याबद्दल हायकोर्टने स्पष्ट निर्णय दिलेला आहे की एखाद्या कामगाराचा 3 वर्षे जर नोंदणी झालेली असेल तर 4थ्या वर्षी जरी त्यानं नूतनीकरण केलं नाही, 90 दिवसाचं प्रमाणपत्र दिलं नाही, तर त्याला सगळे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। तर हा मुद्दा आम्ही 18 डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला होता, त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा बनवला होता आणि त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातले असे जे अर्ज घेतले जात नाहीत, असे जे मृत्यूचे प्रसंग आहेत। आता या ठिकाणी नागपूरचे 3 प्रकरण आहेत, रामटेक मधून ह्या महिला आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सोलापूरहून हे आलेले आहेत, सांगलीहून आलेले आहेत आणि मुंबईचे आहेत। तर ते सगळे अर्ज आम्ही त्यांच्याकडे दाखल केलेले आहेत आणि त्या सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। विशेषतः या कायद्याचा कलम आहे 14, त्याच्यामध्ये सुद्धा ही बाब त्यांनी नमूद केलेली आहे की एखाद्या कामगाराला जर 3 वर्षे झालेले असतील नोंदणी करून तर मग 4थ्या वर्षी असेल, 5व्या वर्षी असेल, त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। तर या महत्त्वाच्या योजनेचा आम्ही आज त्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करतोय। विधवा महिलांना आधार देणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ज्या अशा कामगारांचा मृत्यू झालेला आहे, पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांनी संघटनेशी संपर्क करावा, त्यांना आम्ही सगळे लाभ मिळवून देणार आहोत। नंबर 2, काल 2 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर साहेब यांनी आमचं निवेदन घेऊन शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि सध्या जे ऑनलाईन नोंदणी करण्याचं पोर्टल बंद आहे ते सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। ते लवकरच सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि याबद्दल आम्ही त्याच्याबद्दलचे प्रयत्न जे केले त्याचा आढावा घेऊन आम्ही परत त्यांना भेटणार आहोत। धन्यवाद। माझं नाव ज्ञानेश्वर सूर्यकांत देशमुख, मी माळशिरस तालुक्याचा एक प्रतिनिधी कामगार संघटनेचा म्हणून इथं आलो होतो, लेबर पार्टीचा आणि कामगार आघाडी शिवसेनेचा। तर इथे एक आमच्या इथं असा मृत्यू झाला होता कामगाराचा की 2018ला त्यानं कार्ड काढलं, शासनाच्या चुकीमुळे म्हणा किंवा कसं त्याचं 60व्या वर्षी कार्ड निघलं आणि 3ऱ्या महिन्यात त्याचा मृत्यू झाला। मग त्याचा लाभासाठी त्याच्या घरचे वन भटकत होते। 2018 पासून 2024 पर्यंत त्यांना SL ऑफिसला धडका मारल्या, पण त्यांचा अर्जच घेतला नाही ना त्यांची तक्रार घेतली नाही। त्याचा अर्ज आता देण्यासाठी आम्ही इथं मुंबईच्या सचिव कार्यालयात विवेक कुंभार सरांसह तिथं जमा करायला आलो होतो। आता सर नसल्यामुळे आम्ही तो अर्ज फक्त देऊन चाललोय आणि पुजारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा वारंवार आढावा घेणार आहोत। तुळसकर त्यांचे 34,000 आलेले आहे अकाउंटला आणि 5 लाख याचे आहे। त्यांच्या अपघातामुळे मृत्यू झालाय, कामाविषयी गेले होते कामाला, तर त्यांना 5 लाख रुपये अजून मिळाले नाही, मंजूर झाले, ह्याचे 34,000 आले। सुखदेव अण्णासाहेब घोडे, मी जालना जिल्ह्यातून परतूर येथून आलेलो आहे आणि शासनाच्या GR नुसार जलसंधारण विभाग या विभागाने 90 डेज सर्टिफिकेट कामगाराला दिलेला आहे।
पण तरी पण ते जालना विभागातले परतूर BOCW वाले स्वीकारत नाहीत. त्याचा अर्ज मी इथे देण्यासाठी आलेलो आहे.